नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मित्रांनो, आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे अभ्यासकट्टा ॲप्लिकेशनवर. बघा, अभ्यासकट्टा ॲपवर तलाठी भरतीची नवीन बॅच आपण चालू केली आहे 2025 साठीची चाणक्य बॅच. जबरदस्त रिस्पॉन्स तुम्ही देत आहेत. TCS पॅटर्ननुसार तयारी करून घेतोय आपण. झालेले सगळे पेपर्स तुमचे घेतोय, सराव पेपर देतोय, नोट्स देतोय. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड. सध्या लाईव्ह नाहीये. काही दिवसानंतर लाईव्हही होतील आणि रेकॉर्डेड सेशन तर मी डेली देतोय. आजचा पेपर जरा वेगळ्या पद्धतीचा असणार आहे. स्पष्टीकरण जरा जास्त देणार आहे मी. कारण की हा विज्ञानाचा पेपर आहे, सायन्सचा, त्यातही तो जीवशास्त्राचा पेपर आहे. 25 प्रश्न आहे आणि प्रत्येक प्रश्नाची उत्तरं मी अशी देणार आहे की तुम्हाला नंतर पुन्हा ती वाचायची गरज पडायला नको. ओके, तर थोडं जास्त वेळ देण्यासाठी तयार राहा. शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. तुम्हाला खूप सारे प्रश्न जे परीक्षेला येतात ना, त्या अनुषंगाने या ठिकाणी आजच्या सेशनमध्ये माहिती भेटणार आहे. प्रश्न पहिला आहे की प्रथिनांच्या निर्मितीमध्ये कुठल्या RNAचं महत्वाचं कार्य आहे. थोडीशी हाय लेवलचे हे प्रश्न आहे आणि असे प्रश्न येतात विज्ञानाचे, लक्षात ठेवा. RNA कोणता? MTII आणि rRNA कोणतं प्रथिनांच्या निर्मितीमध्ये महत्वाचा RNA आहे असं तुम्हाला विचारलेलं आहे. बघा, या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर प्रथिनांची निर्मिती त्यामध्ये महत्वाचा RNA हा mRNA आहे. तो DNA काढून रायबोझोम्सकडे कोडोनच्या स्वरूपात त्याचं संदेशवहन करण्याचं कार्य करत असतो. बघा, संदेशवहनाचं कार्य. ओके, संदेशवहन करण्याचं कार्य तो करत असतो, हे लक्षात ठेवायचं आहे. 3 ते 5% एवढं त्याचं प्रमाण असतं RNA मधलं. आणि याला जेनेटिक कोडोन असं सुद्धा म्हटलं जातं. हा फार महत्वाचा मुद्दा आहे. जेनेटिक कोडोन कशाला? mRNA ला म्हटलं जातं. ओके, इंटरेस्टिंग आहे. आणि सगळ्यात जास्त हा tRNA जवळपास 80% असतो. त्याचा वाटा जो आहे या ठिकाणचा, rRNAचा, माफी असावा, rRNAचा वाटा हा 80% असतो. tRNAचा 10 ते 20% वाटा असतो. ते आम्हाला माहित असलं पाहिजे. RNA. RNAचा फुल फॉर्म किती जण सांगतील हो मला कमेंट बॉक्समध्ये? DNAचा आम्हाला माहिती आहे, RNAचाही माहित पाहिजे. अन्न पदार्थाची ऊर्जा जी आहे ती कोणत्या परिमाणात मोजली जाते? अर्ग, कुलुंब, किलो जूल, कॅलरीज. बघा, 2 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. अन्न पदार्थाची ऊर्जा ही कॅलरीज मध्ये मोजली जाते. बघा, आता कॅलरीज मध्ये कसं, मग 1 ग्रॅम वस्तुमानाचा त्या ठिकाणी पाणी आहे समजा, पाण्यासंदर्भात ती मोजली जाते. त्याचं तापमान 1 अंश सेल्सिअसने जर वाढवायचं असेल तर जी उष्णता लागणार आहे त्या उष्णतेला आम्ही 1 कॅलरीज उष्णता असं म्हणतो. कॅलरीज मध्ये मोजली जाते, लक्षात ठेवा. आता हे अर्गचं तुम्हाला उद्या विचारलं तर 1 अर्ग बरोबर 1 जूल बरोबर 10⁷ अर्ग असं एक रूपांतरण त्यावर अनेक वेळा प्रश्न आलेला आहे. ओके, जूलचं CGS एकक जे आहे ते वर्ग आहे. जूल म्हणजे किलोग्रॅम एकक आणि हे जे आहे ते अर्ग हे CGS एकक आहे. ते लक्षात राहू द्या. आपण पुढे जातोय. पुढचा मुद्दा तुमच्यासाठी महत्वाचा आहे. बघा, अन्न पदार्थाची ऊर्जा, मग कोणत्या कामासाठी किती ऊर्जा लागते, काय लागते, असेही प्रश्न तुम्हाला येऊ शकतात. सुक्रोजचं एरोबिक ऑक्सिडेशन होऊन अधिकतम किती ATP तयार होतात? बघा, सुक्रोजचे एरोबिक ऑक्सिडेशन होत आहे आणि अधिकतम ATP तयार होत आहे, ते किती? तुमच्या समोरचा प्रश्न आहे. किती मॅक्झिमम? 37, 44, 60, 50. आता ATP एडिटोसिन ट्राय फॉस्फेट असं आपण त्याला म्हणत असतो. आता एरोबिक ऑक्सिडेशन म्हणजे काय? तर ऑक्सिजनच्या O2च्या सानिध्यात जे काही घडून येत आहे ना, ते एरोबिक O2 ऑक्सिजनच्या सानिध्यात घडून येत आहे. आणि मॅक्झिमम किती? तर मॅक्झिमम 60 ATP तयार होऊ शकतात या ठिकाणी. किती? 60. आता हे ग्लुकोज हा घटक या ठिकाणी महत्वाचा असतो. ती अभिक्रिया महत्वाची असते आणि त्यापासून मग ती ATP तयार होतात, ते आपल्याला माहीत असले पाहिजे. ओके, पुढे आपण जातोय. पुढचा मुद्दा आहे आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्रोत कोणते? बघा, ऊर्जा आम्हाला कशापासून भेटते? प्रथिने, कर्बोदके, मेद, जीवनसत्वे. 4 नंबरचा प्रश्न आहे. आहारातील ऊर्जा जी आहे ना, सगळ्यात जास्त आम्हाला भेटते कर्बोदकांपासून. आता कर्बोदकामध्ये 1 कार्बन आहे. ओके, दुसरा या ठिकाणी ऑक्सिजन आहे आणि तिसरा हायड्रोजन आहे. बघा, कार्बन, ऑक्सिजन, हायड्रोजन यांच्या अणूपासून या ठिकाणी कर्बोदक मिळता आहेत, बनता आहेत आणि जीवसृष्टीमध्ये त्याचं सर्वाधिक प्रमाण या ठिकाणी आहे. आता वनस्पतीमध्ये जी कर्बोदकं तयार होतात ती ज्या प्रोसेसने तयार होतात, बघा,
त्या प्रोसेसला आम्ही प्रकाश संश्लेषण अभिक्रिया असं म्हणतो. म्हणजे प्रकाश संश्लेषण अभिक्रिया जी आहे ती कर्बोदकं तयार करण्याचं कार्य या ठिकाणी करते आहे. आता मानवी आहारामध्ये आपण जर बघितलं, कर्बोदकं सर्वात जास्त स्रोत म्हणजे किती टक्के, तर 60 ते 80% एवढ्या त्या ठिकाणी जी ऊर्जा आहे ती कर्बोदकापासून आपल्याला मिळत असते. शरीराचं इंधन म्हणून सुद्धा आपण त्याच्याकडे बघतो, हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. आणि कर्बोदकाचं स्वरूप म्हणजेच ग्लुकोज आहे. काय? कर्बोदकाचं एक स्वरूप म्हणजेच ग्लुकोज आहे, हे लक्षात ठेवा. जो त्वरित ऊर्जा देणारा स्रोत आहे याला आपण खेळाडू ग्लुकोज असंही म्हणतो कर्बोदकाला. ओके, ग्लुकोज. आणि मग 1 ग्रॅम कर्बोदकापासून जी ऊर्जा मिळते ती 4 कॅलरी एवढी असते, ते 4 किलो कॅलरी एवढी असते, हे आम्हाला माहीत असलं पाहिजे. ओके, आता कर्बोदकाला दुसरं नाव जे आहे ना ते पिष्टमय पदार्थ असं आहे. कर्बोदकाला आम्ही काय म्हणतोय? पिष्टमय पदार्थ असं म्हणतोय, स्टार्ची पदार्थ असं म्हणतोय. मग त्यामध्ये हिरव्या वनस्पती असेल आणि इतर बाबी आम्हाला त्याच्यातून कर्बोदकं भेटता आहेत. कर्बोदकावर खूप सारं बोलता येईल, पण एवढं इतकं सफिशियंट आहे. पुढे जातोय, खालीलपैकी कोणतं जीवनसत्व आहे जे ऑक्सिडेशन प्रतिबंधित करणारं आहे? बघा, ऑक्सिडेशन प्रतिबंधित करणारं जीवनसत्व, जीवनसत्व ए, डी, ई, के. 5 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. ऑक्सिडेशनला प्रतिबंध करणारं जीवनसत्व कोणतं? ते आहे ई जीवनसत्व, जे ऑक्सिडेशनला प्रतिबंधित करतं आहे. त्याला खरं म्हणजे आणखी शब्द काय माहिती का? अँटी ऑक्सिडंट. अँटी ऑक्सिडेंट असा त्याला शब्द आहे. त्यामध्ये मग ई सुद्धा येतं आणि दुसरं सी सुद्धा येतं. हे दोन्ही जीवनसत्व. तुम्हाला सी ऑप्शन आला ना तर तो सुद्धा बरोबर असणार आहे तुमच्यासाठी. मग याचं कार्य आम्हाला माहिती आहे की दृष्टी असेल, हाडं असेल, त्वचा असेल, दाता असेल, यांना व्यवस्थित ठेवण्याचं काम हे करता आहे. डी कशासाठी आहे तर कॅल्शियम आणि फॉस्फरस साठी डी आहे, दात आणि हाडाच्या आरोग्यासाठी. के कशासाठी आहे तर ब्लड क्लोटिंग जे आहे, रक्त गोठणे वगैरे, त्यासाठी के महत्वाचा आहे. हे आम्हाला माहीत असलं पाहिजे. ओके, आणि मग ई मध्ये अनेक बाबी आहे. मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी, प्रोटेक्शन ऑफ सेल वॉल आहे, स्नायू पेशींना कार्यक्षम ठेवणं, आणि सगळ्यात महत्त्वाचं जे वांजपणा आहे, वांजपणा विरोधी म्हणून सुद्धा आम्ही ई जीवनसत्वाला ओळखतो, हे लक्षात राहू द्या. हे जे अतिरिक्त मुद्दे घेतोय ना मी, हे जरा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. तलाठी भरती द्यायची आहे म्हणजे कोणीतरी आलंय, टाइमपास केलाय, तलाठी झालाय असं अजिबात होणार नाही. तुम्हाला या लेवलची तयारी आता करावी लागेल. मी थोडंसं ॲडव्हान्स लेवलची हे लेक्चर घेतोय आता. तुम्हाला मी सांगितलं की 0 पासून ॲडव्हान्सपर्यंत तुमची ही बॅच आहे, तलाठी भरतीची चाणक्य बॅच. तर त्यामध्ये हे जे लेक्चर आता येत आहेत, हे लेक्चर तुम्हाला आता ते दाखवून देतील की अरे यस, या पद्धतीचा अभ्यास मला करावा लागेल. आता बघा, 12 ते 18 वर्ष वयोगटातली जी व्यक्ती आहे ती गरोदर स्त्री, शेतावर काम करणारी व्यक्ती, शास्त्रज्ञ, जास्तीत जास्त प्रथिनं कोणाला लागतील? सगळ्यात जास्त इथे एनर्जी कोणाला लागते? बघा बरं, इंटरेस्टिंग आहे आणि महत्त्वाचं आहे. काही जणांना वाटेल गरोदर स्त्रीला लागते, काही वाटेल शेतात काम करणारी व्यक्ती. 12 ते 18 वयोगटातली मुलं आहे का, ही यांची हालचाल फार जास्त असते. यांची हालचाली सगळ्यात जास्त आहे ना, यांना प्रथिनांची गरज असते. आता प्रथिनं हा शब्द जेव्हा वापरतो आम्ही, प्रथिनं हा शब्द वापरला कोणी? बर्जेलियस हा शास्त्रज्ञ होता, त्याने प्रथिनं ही संज्ञा वापरली, बर्जेलियसने. आणि मग प्रथिनं म्हटले की अमिनो आम्ल तुम्हाला आठवली पाहिजेत. बघा, अमिनो आम्ल किती? अमिनो आम्लपासून तर 21 अमिनो आम्ल यापासून जे आहे प्रथिनं जी आहेत ती आम्हाला मिळतात. पण 20 प्रथिनं, 20 अमिनो आम्ल आहेत जी प्रथिनं तयार करतात. खरं म्हणजे 21 पैकी 20. आता मग प्रथिनांच्या पासून किती टक्के ऊर्जा मिळते तर 10 ते 12% ऊर्जा आम्हाला प्रथिनांपासून मिळते, आपल्या शरीराच्या आवश्यक अशी. तेही आम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढे शाकाहारी मेद याच्यामध्ये टिंबटिंब असतं आणि खोलीच्या तापमानाच्या ते टिंबटिंब असतं. शाकाहारी मेदामध्ये काय? 7 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर देता आलं पाहिजे. बघा, शाकाहारी मेद तुम्हाला विचारलंय. शाकाहारी मेदामध्ये असंतृप्त मेद आम्ल असतं शाकाहारीमध्ये, आणि ते खोलीच्या तापमानाला द्रव स्थितीमध्ये असतं. असंतृप्त मेद आम्ल आहे शाकाहारी मेदामध्ये आणि ते खोलीच्या तापमानाला द्रव स्वरूपामध्ये असतं. आता 2 गोष्टी, एक असंतृप्त आणि एक संतृप्त. आता हे संतृप्त म्हणजे काय लक्षात ठेवा, संतृप्त मेद आम्ल जे आहे त्यामध्ये एकेरी बंध असतो. एकेरी, त्याला आम्ही लोणी म्हणतोय समजा, ज्याला ब्युटेरिक ॲसिड असं आम्ही म्हणतो ना, लोण्यासाठी शब्द आहे ब्युटेरिक ॲसिड, लोणी, ते संतृप्त आहे. आणि दुसरं जे असतं ते असंतृप्त जे आहे ना, याच्यामध्ये दुहेरी किंवा तिहेरी बंध आहे. बघा, हे मुद्दे फार महत्वाचे आहे.
इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचे आहे. उत्तर 1 नंबरचं या ठिकाणी आलं पाहिजे. पुढे जातोय मी. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. खालीलपैकी मॅक्रोन्यूट्रियंट कोणता आहे? बघा, मॅक्रोन्यूट्रियंट. मॅग्नेशियम, मॉलिब्डेनियम, बोरॉन, झिंक. मॅक्रोन्यूट्रियंट म्हटलेलं आहे. 8 नंबरचा प्रश्न आहे. मॅक्रो आणि मायक्रो असे दोन शब्द. हा जो मॅक्रो आहे ना, याची स्पेलिंग अशी आहे MACRO आणि दुसरा असतो मायक्रो. आता मॅक्रो म्हणल्यावर स्थूल आणि मायक्रो म्हणल्यावर सूक्ष्म. म्हणजे तुम्हाला कळतंय, स्थूल म्हणजे जास्त प्रमाणात लागणारा, शरीरात जास्त प्रमाणावर लागतो, असं या वरच्यांपैकी कोणता आहे तर मॅग्नेशियम आहे. मॅक्रोमध्ये काय काय येतं माहिती आहे का तुम्हाला? स्थूलमध्ये कॅल्शियम येतो CA, मॅग्नेशियम येतो MG, लिहून ठेवा मॅक्रो. कार्बन येतो, सल्फर येतो, पोटॅशियम येतो. पोटॅशियमला आम्ही के म्हणतो, हे फसवणार आहे. आता मायक्रोमध्ये काय येतं माहिती आहे? मायक्रोमध्ये क्लोरीन येतो Cl, लोह येतो ज्याला फेरस म्हणतोय आम्ही, झिंक किंवा जस्त म्हणतोय आपण तो येतो, कॉपर येतो, मॅग्नीज येतो Mn, मॅग्नेशियमचा Mg आहे आणि मॅंगनीजचा Mn आहे, मॅंगनीज. पुढे बोरॉन येतो. हे काय आहे? सूक्ष्म आणि स्थूल दोन्हींमधला फरक महत्वाचा आहे. तलाठी भरतीला हे जमलं पाहिजे. भारतीय आहारामध्ये व्हिटॅमिन ए हे कशापासून मिळतात? आता व्हिटॅमिन ए याच्यावर अनेक वेळा अनेक प्रश्न आले. फायटीन, टॅनिन, ऑक्सिटोसिन, कॅरोटीन. बस व्हिटॅमिन ए म्हटलं की विषय संपला. आता याच्यामध्ये व्हिटॅमिन अचा एक स्रोत आम्हाला माहित असतो, गाजर. गाजर भगव्या रंगाचा असतं. तो भगवा रंग येतो कशामुळे? तो कॅरोटीनमुळे येतो. आणि ते व्हिटॅमिन अ मध्ये कॅरोटीनच आहे. त्वचा आणि डोळे याच्यासाठी ते महत्वाचं आहे. त्याचा अभाव असेल तर ते कोरडे पडतात. सुक्रोजचं पाण्याबरोबर संयोग होऊन पृथक्करण झाल्यास समप्रमाणामध्ये कुठलं मिश्रण तयार होतंय? बघा, सुक्रोजचं पाण्याबरोबर संयोग होतोय, त्याचं पृथक्करण होतंय आणि मग मिश्रण तयार होतंय. ग्लुकोज आणि रॅबीज, फ्रॅक्टोज आणि रॅबीज, ग्लुकोज आणि फॅक्टोज, लॅक्टोज आणि मॉट्रोज. फ्रुक्टोज म्हणावं लागेल खरं, फ्रुक्टोज. बघा, सुक्रोजचं पाण्याबरोबर संयोग झाल्यानंतर काय तयार होतंय? सुक्रोज प्लस पाणी, ग्लुकोज आणि फ्रुक्टोज हे दोन्ही तयार होणार. काय? ग्लुकोज आणि फ्रुक्टोज तयार होणार. पाणी आणि सुक्रोज जेव्हा एकत्र येईल तेव्हा. आता तुम्हाला विचारलं ना, सुक्रोज कशामध्ये असतं? तर ऊसामध्ये सुक्रोज असतं. लक्षात ठेवा, हा प्रश्न आलेला आहे. ओके. आता तुम्ही मॅटोज असा एक शब्द ऐकला असेल, मॅटोज. मॅटोज म्हणजे ग्लुकोज प्लस ग्लुकोज, त्याला मॅटोज म्हणतो आम्ही. लॅक्टोज हा जो शब्द आहे ना, लॅक्टोज हा बनतोच कसा माहिती का? हा ग्लुकोज, बघा, ग्लुकोज प्लस गॅलॅक्टोज पासून बनतो हा लॅक्टोज. आणि मग जे मोनोसॅक्राइड आहेत ते कोणते आहेत? तर ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि ग्लॅक्टोज हे मोनोसॅक्राइड आहे. ओके, ते आम्हाला माहित असलं पाहिजे. डायसॅक्राइड, पॉलिसॅक्राइड, सुक्रोज, माल्टोज, लॅक्टोज हे डायसॅक्राइड आहेत. डाय म्हणजे दोन, हा शब्द लक्षात ठेवा. डाय. बघा, डाय मध्ये काय काय येते? डाय मध्ये ग्लुकोज येतोय, हा एक सुक्रोज येतोय, दुसरा लॅक्टोज येतोय आणि तिसरा जो आहे तो सुक्रोज झाला, लॅक्टोज झाला आणि तिसरा माल्टोज येतोय. हे तिघं जे आहे ना, हे डायसॅक्राइड आहे. आणि सेल्युलोज तुम्ही ऐकलंय की आपलं जे याचं हे असतं बघा, झाडाचं बाहेरचं खोड वगैरे, त्याच्यात सेल्युलोज असतं. हे पॉलिसॅक्राइड आहे. काय? पॉलिसॅक्राइड. 10 पेक्षा जास्त शर्करा असेल ना ते पॉलिसॅक्राइड, आणि 2 शर्करा असेल तर ते डायसॅक्राइड. कर्बोदकाचे जे भाग आहेत लक्षात ठेवावे लागतील. आपण पुढे जातोय. ग्लुकोजमध्ये कार्बनची टक्केवारी किती असते किंवा आहे? ग्लुकोज कार्बनची टक्केवारी 40, 53, 45, 55. 11 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. ग्लुकोजमध्ये कार्बनची टक्केवारी जी आहे ती किती असते? आता ग्लुकोजचं रेणूसूत्र तुम्हाला उद्या विचारलं ना, तुम्हाला हे सांगता आलं पाहिजे. रेणूसूत्र जे ग्लुकोजचं आहे, ती अभिक्रिया आपण बघत असतो सातत्याने, C6H12O6, C6H12O6 ग्लुकोजचं रेणूसूत्र आहे. ग्लुकोजमध्ये कार्बन असतं 40%. काय? कार्बनचं अणुवस्तुमान तुम्हाला विचारलं तर ते 12 आहे. बघा, कार्बनचं अणुवस्तुमान. ऑक्सिजनचं अणुवस्तुमान तुम्हाला विचारलं ते ऑक्सिजनचं 16 आहे. ओके, महत्वाच्या बाबी आहे, कामाची आहे. पुढे जातोय 12 नंबरच्या प्रश्नाकडे.
बघा काय म्हटलंय, मेदापासून किती ऊर्जा मिळते, किती उष्मांक ऊर्जा मिळते. मेद म्हटलंय. बघा मेदामध्ये काय काय आहे, मेदामध्ये कार्बन आहे, मेदामध्ये कार्बन आहे, मेदामध्ये ऑक्सिजन आहे, मेदामध्ये हायड्रोजन आहे. 3 गोष्टी मेदामध्ये. आणि मेद म्हटलं की मग ते चिकन, मटन, अंडी, तूप, लोणी, दूध, मासे हे सगळं, खोबरं, शेंगदाणा, मोहरी ते सगळं. मेद तयार कशापासून होतं माहिती तुम्हाला? एक तर मेदाम्ल असतं मेदामध्ये, मेदाम्ल, मेदाम्ल प्लस ग्लिसरील, ग्लिसरील याच्यापासून जे आहे मेद तयार होतं. मेदाम्ल प्लस ग्लिसरील जे आहे याच्यापासून मेद तयार होतं. आणि मग ते इस्ट्रोजन, टेस्टोस्टेरॉन यासारख्या संप्रेरकाच्या स्वरूपात ते आढळते. आता मेदाचा उपयोग काय होतो माहिती तुम्हाला? या ठिकाणी 9 किलो कॅलरी प्रतिग्रॅम आम्हाला त्या ठिकाणी त्याच्यापासून ऊर्जा भेटते. पण मेद उष्णता शोषून घेतं, आघात शोषक सुद्धा असतं मेद, ते आम्हाला माहित असलं पाहिजे. आहाराची, अन्नाची चव वाढवतो. तुम्ही बघा तेलकट वगैरे खायला आपलं आवडतं, तळलेलं, या सगळ्या बाबी मेदापासून आम्हाला भेटत आहेत. हे शरीरातील कॅल्शियम व फॉस्फरसच्या आंतरिक मात्रेसाठी, त्याच्या शोषणासाठी जबाबदार आहे. कॅल्शियम आणि फॉस्फरसची आंतरिक मात्रा, त्याचं शोषण कोण करतंय? DEK. 13 नंबरचा प्रश्न आहे. आता कॅल्शियमचं शोषण, कॅल्शियम म्हटलं की काय येतं? कॅल्शियम म्हटलं की येतं, बस विषय इथेच संपतो. आता याच्यामध्ये एवढंच आहे, तुम्हाला जीवनसत्वांचं जेव्हा आम्ही वर्गीकरण करतो तेव्हा 2 बाबी माहीत असल्या पाहिजे. एक बदक माहीत असावं आणि दुसरं DEK पिले माहीत असावी. मी तुम्हाला हे शिकवलेलं आहे ऑलरेडी, शॉर्टकट दिले. बदक म्हणजे काय? जे पाण्यामध्ये हे आहेत, पाण्यामध्ये विरघळणारे ब आणि क, आणि दुसरे मेदामध्ये विरघळणारे जे आहेत जीवनसत्व, त्यामध्ये DEK, हे DEK मेदात विरघळणारे आणि पाण्यात विरघळणारे जे आहेत ते बदक. तेवढं 2 लक्षात ठेवा, तुमचं काम सोपं होऊन जाईल. आता जीवनसत्व ड बद्दल आम्ही जेव्हा बघतो, याला कॅल्सिफेरॉल असं सुद्धा म्हटलं जातं. कॅल्सिफेरॉल काय? आणि हे कॅल्शियम आणि फॉस्फरसचं प्रमाण नियंत्रित करणारं असतं. हे कॅल्सिफेरॉल हाडाचा, दाताचा विकास हे घडवून आणतंय. सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये आपल्याला हे महत्वाचं आहे. लहान मुलांमध्ये याच्या अभावी मग मुरदूस होतो, मोठ्या व्यक्तीमध्ये अस्थिमृदुता होते. इंटरेस्टिंग आणि महत्वाचं आहे. बघा 13 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. अंड्यातील कोणत्या भागामध्ये प्रामुख्याने प्रथिनं असतात, त्यामुळे त्याला पूर्णान्न असं आम्ही म्हणतोय? पांढरा बलक, पिवळा बलक, पांढरा आणि पिवळा बलक, कवच. अंड्यात प्रथिनेच नसतात. प्रथिने कशात असतात? बघा ते अंड्यातला जो पिवळा बलक असतं ना, ते खाऊ नका म्हणतात बऱ्याच वेळेस, बऱ्याच जणांना. त्याचं जे पांढरा बलक आहे का, त्याच्यामध्ये प्रथिन आहे. अंड्याचं जे कवच असतं ना, कवच, त्या कवचात काय असतं माहिती? ते फार डेंजर असतं, ते खाऊ नाही शकत आपण, कडक असतं ते. त्याच्यामध्ये कॅल्शियम आहे त्या कवचामध्ये. आणि ते पिवळा बलक जो आहे, मग तुम्ही म्हणाल पिवळा बलक कशासाठी आहे? पिवळ्या बलकामध्ये जीवनसत्व भरपूर आहे, म्हणजे पिवळा बलक खाऊ नये असं म्हणण्यातला काही अर्थ नाही आहे. पांढऱ्या बलकामध्ये कॅल्शियम सुद्धा आहे. कोलेस्टेरॉल 250 मिलीग्रॅम प्रत्येक अंड्यामध्ये आहे. पिवळा बलक हा झॅन्थोफिलमुळे पिवळा होतोय. आणि ती अंड्याची क्रांती, तिला आम्ही सिल्वर रिव्होल्युशन किंवा चंदेरी क्रांती असं सुद्धा म्हणतो, माहीत असावं. जीवनसत्वाची कमतरता प्रौढांमध्ये फारच कमी जाणवते, परंतु नवजात बालकामध्ये त्यामुळे रक्तस्राव होण्याची शक्यता असते. कोणतं जीवनसत्व? 15 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर देता आलं पाहिजे. रक्तस्राव कधी होऊ शकतो? रक्त गोठवण्याचं काम कोणतं जीवनसत्व करतंय? बघा बरं का, इंटरेस्टिंग आहे. प्रौढांमध्ये ते जीवनसत्व फार कमी आढळतं. ते आहे ॲस्कॉर्बिक आम्ल, सी जीवनसत्व. त्याला आम्ही ॲस्कॉर्बिक ॲसिड असं म्हणतोय. लक्षात ठेवा, हे सी जीवनसत्व. हे कशात आढळतं? हे लिंबूमध्ये, हे संत्रीमध्ये, मोसंबी, द्राक्षे, आवळा, अननस. थोडं आंबट आंबट लागतं ना ते सगळं. ह्याच्या अभावी स्कर्वी हा रोग आहे. हाडातील कॅल्शियम कमी झालं, स्कर्वी होतो. इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचं आहे. आपण पुढे जातोय. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे. 16 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता पिष्टमय पदार्थ डायसॅक्राइड आहे? बघा, डायसॅक्राइड कोणता पिष्टमय पदार्थ आहे? ग्लुकोज, फ्रुक्टोज, सुक्रोज, सेल्युलोज. आत्ता वरती बोलता बोलता मी सांगितलं मला डाय आणि मोनो. इंटरेस्टिंग आहे. 2 आलं की डाय आलं. यामध्ये हा सुक्रोज आहे का, हा डायसॅक्राइड आहे?
सुक्रोजमध्ये पाणी मिक्स केलं ना, काय म्हणतो माहिती तुम्हाला, सुक्रोज प्लस पाण्याचा ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज असा त्याचा अर्थ होतो, लक्षात ठेवा. इंटरेस्टिंग आहे, महत्वाचा आहे. सुक्रोजचं रेणुसूत्र जर तुम्हाला विचारलं तर C12H22O11 असं ते रेणुसूत्र आहे. आणि तो फ्रुक्टोज किंवा ग्लुकोज त्याचं C6H12O6 ते आपण वरती बघितलं. 1 ग्रॅम प्रथिना आहे, ऊर्जा किती मिळते. आता बघा, आपण तीनही प्रश्न घेतल्या. कर्बोदकापासून किती मिळते? 1 ग्रॅम. 1 ग्रॅम मेदापासून किती मिळते? कर्बोदक 4 कट झाला, फॅट 9 कट झाला. आता प्रथिना 17 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर द्यावं लागेल. किती? तर प्रथिनांपासून सुद्धा 4 किलो कॅलरी एवढी ऊर्जा मिळते. प्रथिनांपासून सुद्धा 4 किलो कॅलरी एवढी ऊर्जा मिळते आहे. आणि शरीरातले त्वचा असेल, केस असेल, नख असेल, यांच्यामध्ये प्रथिनांची भूमिका फार महत्वाची. म्हणजे थोडक्यात आपल्या शरीराची संरचना, आपल्या शरीराचं स्ट्रक्चर बनण्यामध्ये प्रथिनं अत्यंत मोलाची भूमिका बजावतात. आणि प्रथिनं ही अमिनो आम्लाची बहुवारिक असतात, हे लक्षात ठेवा. कोणते मूलद्रव्य व्हिटॅमिन B12 या जीवनसत्वाचा घटक आहे? व्हिटॅमिन B12चा घटक कोणते? मॉलिब्डेनम, कोबाल्ट, मॅग्नीज, कॉपर. 18 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. B12चा घटक कोणता आहे? B12चा घटक आहे कोबाल्ट. काय? कोबाल्ट. B12ला खरं म्हणजे काय म्हटलं जातं माहिती तुम्हाला? कोबालामिन असा शब्द आहे त्यासाठी. कोबालामिन इंग्लिश मधला शब्द आहे, कोबालामिन. ते मग N2चं चयापचयकरण असेल, RBC तयार करण्यामध्ये व्हिटॅमिन 12चा फार महत्वाचा रोल आहे. आणि मग ती कमी झालं तर मग तो ॲनिमिया सारखा आजार, रक्तक्षय, तो B12च्या कमतरतेमुळे होतो. ओके, माहीत असलं पाहिजे, अत्यंत महत्वाचं आहे. लाल रक्तपेशींच्या निर्मितीमध्ये व्हिटॅमिन B12, कोबालामिन याचा फार महत्वाचा रोल आहे. त्यामुळे हे आपल्या रक्तासाठी फार महत्वाचे. कोरडी कडधान्य असतील, साखर, पीठ, हवाबंद केलेली फळं, भाज्या, ही सर्व उदाहरणं कोणत्या प्रकारच्या अन्नपदार्थाची आहेत? बघा, कोरडी कडधान्य, साखर, पीठ, हवाबंद केलेली फळे, भाज्या, कोणत्या प्रकारचे अन्नपदार्थ आहे? नाशवंत, उपांत्य नाशवंत, टिकाऊ, क्रिया स्थिर पदार्थ, वरीलपैकी कोणतंही नाही. तुम्हाला उदाहरण दिले, कोरडी कडधान्य, साखर, पीठ, हवाबंद, फळे, भाज्या. कशामध्ये येत आहे? हे टिकाऊ मध्ये येत आहे. कोरडी कडधान्य टिकाऊच येईल ना, स्थिर पदार्थामध्ये येईल. साखर वगैरे टिकाऊच आहे, टिकतं ना भरपूर दिवस. ओके, महत्वाचं आहे. पुढे जातोय आपण. आणि मग यामध्ये हळद, गूळ, साखर, मीठ हे नैसर्गिक टिकाऊ पदार्थ जे आहेत ते आपल्याला माहीत असावेत. व्हिटॅमिन B12ची स्रोत कोणती? बघा, B12वर आणखी एक प्रश्न घेतला. मांस, मासे, यकृत, लहान आतड्यातले जीवाणू, मशरूम, धान्य, काजू, भाकरी, भात, ब्रोकोली, सोयाबीन, वरीलपैकी सर्व व्हिटॅमिन B12. व्हिटॅमिन B12चे स्रोत जे आहे, मासे, मांस, यकृत, लहान आतड्यामधले जीवाणू. बघा, व्हिटॅमिन B12. कोबालामिन असं आपण त्याला म्हणतोय, त्याच्या अभावी ॲनिमिया होतोय. इंटरेस्टिंग आहे. मांसाहार हा सुद्धा एक महत्वाचा. मांसाहारामधून व्हिटॅमिन B12 मोठ्या प्रमाणावर आपल्याला भेटतोय, हे तुम्हाला माहीत असावं. पुढे जातोय मी. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे. म्हणजे जे आपलं रक्त वगैरे म्हणतो ना आपण, त्यामध्ये मांसाहार काही प्रमाणात महत्वाचा सुद्धा आहे. कोणती कोलेस्टेरॉल? हे चांगले कोलेस्टेरॉल म्हणून आम्ही ओळखतो. आता हे बघा, हा प्रश्न येऊन गेलाय, म्हणजे इतर MPSC वगैरे एक्झामला. यातले काही प्रश्न इतर एक्झामचे मी घेतलेले, पण सगळे परीक्षांना आलेले. तलाठीलाच आलेले असतील असं नाही, पण आजच्या सेशन मधल्या पुन्हा एकदा सांगतोय. 21 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर द्यायचंय. चांगलं कोलेस्टेरॉल कशाला म्हणतो माहिती? कोलेस्टेरॉल, चांगले कोलेस्टेरॉल, बॅड, गुड, त्याला झिरो कोलेस्टेरॉल असं म्हटलं जातं. खरं म्हणजे त्याला एक शब्द HDL कोलेस्टेरॉल, चांगलं कोलेस्टेरॉल. वाईट जे आहे ना, वाईट आणि बॅड, ते VLDL हे एकदम बॅड कोलेस्टेरॉल आहे. बॅड. LDF आणि VLDF, आता LDF जे आहे ना, हे सुद्धा व्हाईट मध्येच येतं. याला लो डेन्सिटी लायपोप्रोटीन असं म्हटलं जातं. आणि हे तर एकदम बॅड आहे. VLDL एकदम बॅड आहे. ओके, लक्षात ठेवायचं. इंटरेस्टिंग आहे. मी पुढे जातोय. पुढचा मुद्दा तुमच्यासाठी. डायऑक्सिरायबो न्यूक्लिक ऍसिड, ज्याला आपण
डायऑक्सी न्यूक्लिक ॲसिड म्हणतोय, DNA म्हणतोय. आणि दुसरा RNA, रायबो न्यूक्लिक ॲसिड. याच्यातला मूलभूत फरक तुम्हाला विचारलाय, DNA आणि RNA मधला. शर्करेचा व नायट्रोजनच्या बेसचा क्षार प्रकार, शर्करेचा व फॉस्फरिक आम्लाचा प्रकार, नायट्रोजनचा बेसचा प्रकार, फॉस्फरिक आम्लाचा प्रकार, शर्करेचा प्रकार, नायट्रोजन बेसचा प्रकार आणि त्यातील धाग्यांची संख्या. बघा 22 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. दोघांमधला फरक काय? एकतर शर्करेचा प्रकार जो आहे ना त्याचा फरक आहे, नायट्रोजन बेसचा प्रकार याचा फरक आहे, आणि त्यातली धाग्यांची संख्या जी आहे याचा फरक आहे. आता तुम्हाला थोडं समजावून सांगतो मी, हे DNA आणि RNA जे आहे थोडं व्यवस्थित समजावून सांगतो, कारण की याच्यावर आहे ना वारंवार प्रश्न आलेले आहेत. काय फरक आहे? पहिला DNA आणि RNAचा फुल फॉर्म तर तुम्हाला माहिती आहे, डीऑक्सी रायबो न्यूक्लिक ॲसिड आणि रायबो न्यूक्लिक ॲसिड. हा तर बेसिक फरक झाला. पण याच्यात आणखी काय तुम्हाला लक्षात ठेवायचं, DNA म्हणजेच जे शुगर आहे ना, शुगर साखर, तो DNA मध्ये C5 काय C5H10O4 असं DNA मधलं रेणूसूत्र आहे, आणि इकडे जे RNA मधलं आहे C5H10O5. RNA मध्ये O5 आहे, इकडे DNA मध्ये O4 आहे. आता याच्यातला जो नायट्रोजन बेस आहे DNA मधला, त्याच्यामध्ये ते ॲडेनाईन आहे, ग्लुनाईन आहे, सायटोसिन आहे आणि थायमिन आहे. हे 4 घटक आहे DNA मध्ये. आता इकडे जो RNA आहे याच्यामध्ये हा जो थायमिन आहे ना, थायमिनच्या ऐवजी युरासिल असतो. RNA मध्ये युरासिल लक्षात ठेवायचं, थायमिन कट करायचं. ओके. आता तुम्हाला हा DNA जर विचारला, हा सर्पिलाकार अशी याची रचना आहे, सर्पिल सापासारखी अशी रचना, वेडी वाकडी. आणि जी वॅटसन आणि क्रिकने शोधून काढलेली, कोणी? वॅटसन आणि क्रिक हे त्याची शोधक आहे DNAचे. RNA मध्ये 3 प्रकारचे RNA, एक mRNA, दुसरा rRNA आणि तिसरा tRNA. आता M म्हणजे काय? मेसेंजर, संदेशवाहक. R म्हणजे काय? रायबोझोमल, R म्हणजे, आणि T म्हणजे ट्रान्सफर, त्या नावातच आहे. M मेसेंजर, R रायबोझोमल आणि T ट्रान्सफर RNA. बघा तिन्ही मधलं मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलंय. मला वाटतं हे थोडं थोडं आलं पाहिजे आपल्याला. विज्ञान जे आहे तो आता तुम्हाला सोपं वाटायला लागेल. प्रथिनांची साखळी कोणत्या अर्थहीन कोडांमुळे तुटते? बघा प्रथिनांवर थोडं आणखी डिटेलमध्ये जातोय, आणि घ्या थोडं थोडं घ्या समजून. बघा तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन दिले, UAA, UGA, UC, GC वगैरे वेगळे ऑप्शन आहे. 23 नंबरचा प्रश्न आहे. हा जो UGA, UAA आणि UAG आहे ना, या कोडांमुळे, या अर्थहीन कोडांमुळे प्रथिनांची साखळी तुटते असं म्हटलेलं आहे. ओके. तुम्ही जास्त लक्षात नाही ठेवलं तरी चालेल. UGA, UAA, UAG एवढं लक्षात ठेवायला डिटेलमध्ये शिकवताना मी घेईल. नैसर्गिक स्रोतातील कोणत्या घटकापासून चरबी आणि तेल मिळते? बघा चरबी आणि तेल कशापासून मिळते? कर्बोदके, लिपिड, प्रथिन, टर्पिन. बघा चरबी कशापासून मिळते? कर्बोदकापासून तर भेटतच नाही, प्रथिनापासून भेटत नाही, टर्पिन. लिपिड हा शब्द आहे त्याला, बघा हा शब्द महत्वाचा आहे. लिपिड पासून चरबी आणि तेल मिळते आहे. इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचं आहे लिपिड. खालील विधानांचा विचार करा. उच्च घनता असलेल्या लायपोप्रोटीनला व्हाईट कोलेस्टेरॉल म्हणतात. वरती आपण इंग्लिशमध्ये बघितले ते शब्द, आता इथे तर यांनी मराठीमध्ये वापरलं. उच्च घनता असलेले, बघा मग त्याच्यामध्ये ते LDL, VLDL, ते व्हेरी लो डेन्सिटी लायपोप्रोटीन असा त्याला शब्द वापरला होता, व्हेरी लो डेन्सिटी लायपोप्रोटीन. बघा 25 नंबरचा प्रश्न आहे. इथे काय म्हटलं की त्याला व्हाईट कोलेस्टेरॉल म्हणतात का? आता इथे व्हेरी लो म्हटलंय, VDLD. आता इथे काय उच्च घनता म्हणतंय, म्हणजे हे पहिलं बसत नाहीये. उच्च घनता लायपोप्रोटीनमुळे अतिरिक्त कोलेस्टेरॉल रोहिणीच्या आत साचते आणि रोहिणी बंद होऊ शकते. प्लाक तयार, रोहिणी काठीण्य सुरू होऊ शकते. बघा आता या ठिकाणी जर बघितलं, दुसरं विधान जे आहे, उच्च घनतेमुळे अतिरिक्त कोलेस्टेरॉल, उच्च घनता लायपोप्रोटीनमुळे, तर नाही. त्याची उच्च घनता हा शब्द आहे ना, तो हाय डेन्सिटी लायपोप्रोटीनसाठी आहे. HDL ला आम्ही उच्च घनता म्हणतो. काय म्हणतो? HDL ला आम्ही उच्च घनता असं म्हणतो. हा जो आहे हा चांगला आहे, हा गुड कोलेस्टेरॉल आहे, हा गुड कोलेस्टेरॉल आहे. दोन्ही ठिकाणी यांनी बॅड कोलेस्टेरॉल बद्दलही बोललेले आहे. हे व्हेरी लो DL बद्दल बोललेले आहे. एकतर LDF ज्याला लो डेन्सिटी लायपोप्रोटीन म्हणतात, LDL किंवा व्हेरी LDL, हे दोन्ही बॅड आहे.
हा जो HDL आहे ना, हा HDL चांगलं कोलेस्टेरॉल आहे. म्हणजे HDLचं कोलेस्टेरॉल प्रमाण जर तुम्हाला विचारलं 50 ते 60 ml एवढं त्या ठिकाणी त्याच्यापेक्षा जास्त असावं असं म्हटलं जातं. दोन्ही विधाने या ठिकाणी चुकीची आहे. अभ्यासकर्ता ॲप्लिकेशन तुम्हाला हे लेक्चर कळालं असेल, आवडलं असेल. कळत नसेल तर थोडं अजून लेक्चर बघत चला. मॅक्झिमम एकही टेस्ट पेपर सोडू नका. मला वाटतं हा 47 नंबरचा पेपर आहे. याच्या आधीचे 46 तुम्हाला एक आणि एक बघायचं आहे करडून. त्याचे PDF, त्याचे आन्सर की शेवटी दिलेले आहे. तुम्हाला त्याच्यावरचे व्हिडिओ लेक्चर दिले सगळे चाणक्य बॅचमध्ये ॲड केले एका क्रमाने. त्यामध्ये मराठी आहे, त्यामध्ये इंग्लिश आहे, मॅथ रिझनिंग आहे, GK आहे आणि आता आपण तर मध्ये घुसतोय, आतमध्ये घुसतोय. आणि जो हा डीपमधला अभ्यास करेल तोच यशस्वी होणार आहे. नाहीतर मग आली रे तलाठी भरती, निघाले रे जागा, भरला रे फॉर्म, काही कामाचं नाहीये. अभ्यास करावा लागेल, फुकटात काहीच होणार नाहीये. थांबूया. सगळ्यांना शुभेच्छा.